नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण माझ्या यूट्यूब चॅनलच्या भटकंतीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तर मी इथे आलो बघा मशालय रत्नागिरी, जे आमचं रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी मशालय आहे, त्या ठिकाणी आलो आहे। त्या ठिकाणी सर्व प्रकारचे मासे आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि तेच तुम्हाला मी दाखवणार या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मी आलो आहे आणि आता गेटच्या आतमध्ये चाललो आहे। चला तर मग मित्रांनो, आपण जाऊया आतमध्ये आणि पाहूया मशालय। आतमध्ये आल्यानंतर गेटच्या अगदी समोरच इथे तलाव आहे बघा, त्यामध्ये बरीचशी शैवाल वगैरे आहे आणि त्यामध्ये मासे पण आहेत बऱ्याच प्रकारचे, ते आता इथे बघता येणार नाही। पण इकडे समोर आतमध्ये जे मशालय आहे, संग्रहालय आहे माशांचं, त्या ठिकाणी आपल्याला ते टँकमधले सगळे मासे इथे बघायला मिळणार आहे। तर मी तिथे आलो आहे। इथे तिकीट काउंटर आहे, त्यानंतर ते इकडे पण एक बघा तलाव आहे, तिथे पण मासे वगैरे असणार वेगवेगळ्या प्रकारचे, पण आता इथे बघायला मिळणार नाहीत कोणते आहेत वगैरे काय। पण इथे मी आता आलो आहे, तर इथे तिकीट काउंटर आहे, त्या तिकीट काउंटर तिकीट काढायचं आहे आणि मग आतमध्ये जाऊन मग आतमधले जे मासे आहेत ते इथे बघायला मिळणार आहेत। तर इथे आल्यानंतर समजलं की तिकीट नाही आहे, फ्री आहे, त्याच्यामुळे आता जे मासे वगैरे आहेत संग्रहालय आहे ते आपल्याला इथे फ्रीज बघायला मिळणार आहे। तर मी आता आतमध्ये आलो आहे बघा। इथे आतमध्ये आल्यानंतर दोन्ही बाजूला दोन मोठे मोठे टँक आहेत आणि त्याच्यामध्ये पण मासे आहेत। या साईडला पण बघा एक मोठा टँक आहे आणि त्याच्यामध्ये पण मासे आहेत आणि त्यांची नावं पण इथे आहेत लिहिलेली। तर इथून सुरू होते आता जस्ट समोर इथे वरती नाव माशाचं आणि खाली जो कोण मासा वगैरे काय आहे तर ते इथे समोर आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे। तर आता आपण जाऊया आणि प्रत्येक माशाचं नाव वरती आणि खाली तो मासा कोणता आहे ते आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मित्रांनो, आपण पूर्ण संग्रहालय फिरूया।
तर मित्रांनो, आता तुम्ही बघताय खाजणी खेकडा. अशा प्रकारचे खूप तुम्ही मासे पाहिलात. मी सगळ्यांची नावं सांगितली नाही, पण तुम्ही पाहिलात आणि नावं पण वाचलात. मित्रांनो, तुम्हाला इथे एक मोठा सांगाडा दिसतोय बघा. हा देव माशाचा सांगाडा आहे आणि तो खूप असा मोठा आहे. त्याला काचेमध्ये ठेवलं आहे मस्तपैकी असं बघण्यासाठी. त्यांची माहिती पण आतमध्ये लिहिली आहे. बराचसा लांब आहे तो. त्याच्या इकडे तोंड आहे, तिकडे शेपूट आहे. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही जेव्हा भेट द्याल तेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात बघता येईल तो किती मोठा आहे. खूपच लांब आहे, एकदम मोठा आहे आणि त्याची सर्व माहिती आहे ती तुम्हाला या बोर्डवरती पाहायला मिळेल. मी तुम्हाला बोर्ड दाखवतो. तुम्ही पॉज करून व्हिडिओ वाचू शकता. तो बोर्ड त्याच्यावर त्याची माहिती आहे पूर्ण. बघा, मी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, इकडे बघा पाण्याची टाकी आहे आणि त्याच्यामध्ये बरेच प्रकारचे शैवाळ वगैरे आहेत, मासे पण आहेत. टाकी खूप मोठी, असं 2 टाक्या इथे मला बघायला मिळाल्या. त्याच्यामध्ये असं पाणी वगैरे आहे आणि शैवाळ पण आहे. त्याचबरोबर इकडे संग्रहालयाकडे जायचं आपल्याला. त्याही तुम्हाला इकडे मी अजून वनस्पतींच्या टाक्या पण दाखवते. बघा मित्रांनो, वनस्पतींच्या टाक्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी मासे पण ठेवलेत. कोणत्या प्रकारचे वनस्पती आहे हे इथे लिहिलं आहे आणि त्याची टाकी जी आहे ती खालच्या साईडला ठेवली आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते नावं जे आहेत ती वाचून कोणती वनस्पती टाकी खाली आहे ती आपल्याला इथे बघायला मिळेल मित्रांनो. तर तुम्हाला मी दाखवतो. इथे थोड्या टाक्या आहेत त्या. त्याच्यामध्ये समुद्री वनस्पती आहेत त्या इथे सर्व ठेवलेल्या आहेत, ते तुम्हाला बघायला मिळतील. यानंतर या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या ज्या टाक्या आहेत त्या पाहिल्यानंतर आपल्याला पुढे संग्रहालय जे आहे त्याच्यामध्ये शंख, शिंपले वगैरे मासे वगैरे ठेवलेले आहेत, ते इथे आपल्याला बघायला मिळतील. मध्ये रस्त्यामध्ये एक अशी टाकी बनवली आहे. त्याच्यामध्ये बघा एक मासा ठेवला आहे. आता या माशाचं नाव मला काय माहीत नाही आहे.
तर तुम्ही नक्कीच तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा की तो जो मासा आहे तो कोणता आहे. तर मित्रांनो, मी आता आलो आहे बघा इकडे संग्रहालयामध्ये. संग्रहालयामध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला प्रत्येक मासा दाखवणे शक्य नाही आहे. तुम्ही इथे जेव्हा येणार तेव्हा नक्कीच तुम्ही इथे भेट द्या, कारण का तर खूप सारे असे इथे मासे आहेत, खूप खूप प्रकारचे आहेत. खूप डब्बे इथे आहेत जे काचेमध्ये भरून ठेवलेले मासे आहेत, खूप आहेत. प्रत्येक मासा जर दाखवायला गेलं तर खूप अख्खा दिवस पूर्ण नाहीत, इतके मासे आहेत. तर तुम्ही जेव्हा इथे संग्रहालयात याल तेव्हा तुम्हाला नक्की ते बघायला मिळतील. मी लांबून फक्त दाखवतो काचांच्या जे कपाट आहेत त्याच्यामध्ये कसे ठेवले आहेत. प्रत्येक माशाचं नाव तुम्हाला इथे दाखवणं मला शक्य नाही. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हाच तुम्ही ते बघू शकता. तर मी तुम्हाला नुसतं कपाटं आणि लांबून दाखवतो आहे ते कसं ठेवले ते. फक्त कसं ठेवलेत जपून ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. मग तुम्हाला त्याची माहिती वगैरे हवी असेल तर तुम्हाला खास इथे यावे लागेल, किंवा मला दुसरा व्हिडिओ त्यासाठी बनवावा लागेल आणि तो खूप मोठा पण होईल. आणि जेव्हा मी परत बनवेन नक्की व्हिडिओ तेव्हा तुम्हाला मी दाखवेन. तर त्याआधी फक्त आता इथे आपण फक्त एक माहितीसाठी त्यांना कसं ठेवलं आहे कपाटामध्ये, काचेमध्ये, हवाबंद डब्यामध्ये, ते तुम्हाला इथे बघायला मिळते बघा. मित्रांनो, तुम्हाला इथे एक मोठंसं कासव बघायला मिळते बघा. ते पण कसं अगदी जतन करून ठेवलं आहे. खूप आधीपासूनचं आहे ते जुनं. त्याला मस्त असं हवाबंद काचेमध्ये ठेवलं आहे जतन करून. त्याचबरोबर मित्रांनो इथे बघा शार्क माशांच्या दातापासून हे बनवलेलं आहे. किती छान बघा बनवलेलं आहे ते. आणि त्याला फ्रेममध्ये अगदी हार आहे, तो खूप कॉस्टली असणार तो. तर त्याला कसं काचेमध्ये ठेवलं आहे. इकडे बघा डॉल्फिन आहे, तो पण कसा मस्त अगदी ठेवला आहे. त्याचबरोबर मित्रांनो इकडे पण आहेत मोठे वगैरे मासे. त्यानंतर इथे बघा समुद्रातले जे शंख शिंपले वगैरे आहेत त्यापासून इथे कलाकृती बनवल्या तुम्हाला बघायला मिळतील. बऱ्याच प्रकारच्या वस्तू, बऱ्याच प्रकारच्या शोच्या वस्तू इथे बनवल्या आहेत. शिंपल्यांपासून सगळ्या अशा कोणत्या नाही कोणत्या समुद्री वस्तूंपासून ते इथे सर्व बनवले तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील सगळ्या प्रकारचे शंख शिंपले इथे प्रत्येक काचेच्या बॉक्समध्ये ठेवलेत बघा, पॅक एकदम. तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील. प्रत्येक लहान मोठे साईजप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे खूप आहेत. त्यांचे नाव वगैरे इथे पण बघायला मिळतील. एकदम बारीक बारीक आहेत, त्यामुळे मला ते एकदम जवळून दाखवता शक्य नाही. ते काचेमध्ये आतमध्ये पॅक आहेत नाव वगैरे त्यांची. तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा तुम्हाला हे नक्कीच जवळून बघायला मिळेल. तर मी जवळून बघितल्यानंतर मला खूप आवडलं आहे आणि खूप छान आहेत ते जतन करून जसं ठेवले ते तुम्हाला नक्कीच आवडेल. इकडे वरती पण एक फोटो लावला बघा मस्त. तर बघ मित्रांनो, आजचा जो मशालाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.